नमस्कार शेतकरी बांधवांनो, सतर्कतेचा इशारा, रेड अलर्ट, मुसळधार पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर आणि हवामान यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 सप्टेंबरचा हवामान अंदाज आणि रेड अलर्टबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, बंगालच्या समुद्रातील कमी दाब आता विदर्भावरून पुढे सरकले असून ते मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश मार्गे गुजरातकडे जाणार आहे आणि त्यामुळे दिनांक 2 सप्टेंबर रोजी म्हणजे पुढच्या दिवशी पुढील भागाकरता रेड अलर्ट असणार आहे. लातूर, औसा, नांदेड, अहमदपूर, परळी, गंगाखेड, माजलगाव, जरी, बोरी, जिंतूर, उमरगा, पेठ, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, तुळजापूर आणि अक्कलकोट या भागाकरता रेड अलर्ट असून या भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर काही भागात ढगफुटी स्वरूपाचा पाऊससुद्धा होणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक 3 सप्टेंबर रोजी श्रीरामपूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि ओझर या भागाकरता रेड अलर्ट असून या भागात मुसळधार अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. महाराष्ट्रासोबतच गुजरातमधील सुरत, बडोदा आणि भावनगर या भागाकरता सुद्धा रेड अलर्ट असून या भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. रेड अलर्ट असणारा भाग वगळता इतर भागात महाराष्ट्रातील 5 विभागात दिनांक 2 आणि 3 सप्टेंबर रोजी बहुतांश भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तसेच यूट्यूब चाहत्यांनो.